नमस्कार, भाग्यश्री ब्लॉग्स मराठीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। मी आलेले आहे सगळ्यात मोठ्या फिल्म सिटीला, रामोजी फिल्म सिटी। खूप एक्साइटेड आहे। आय होप तुम्ही पण माझ्यासोबत खूप एक्साइटेड असाल। तर सगळ्यात जास्त एक्साइटेड मी बाहुबली सेट बघण्यासाठी आहे। मूवी खरंच खूप आवडला होता आणि त्याचा सेट इकडे रामोजीला आहे। तर चला मग आजचा ब्लॉग थोडा फनी पण होणार आहे, कॉमेडी पण होणार आहे। चला मग व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्या बसने आम्हाला ड्रॉप केलं। आता आम्ही या बगीवाल्या बसमध्ये बसलेलो आहोत। तर मस्त फिल्मचे सेट बघूयात आपण। जी फिल्म सिटी में आपके राइट साइड में देखिए, पर जोधा अकबर की 3 मूवी यहाँ पर ही शूट हुआ है। दिखाना है तो ये जगह पे शूट होती है। अंदर कुछ भी नहीं रहता, देखो ओपन एरिया। अभी हम लोग यहाँ गांव में आ चुके हैं, विलेज। तो लेफ्ट में जो हाउस दिख रहा है चंद्रमुखी डांस मास्टर गुणशेखर हाउस। सामने से कितने सुंदर है ना ये गांव। दरवाजा खोल के अंदर जाओगे तो सीधा जंगल, कुछ भी नहीं रहेगा अंदर। सैया शहर को आप देख सकते हैं दृश्यम 2 में। लेफ्ट में देखिए वही जगह है, वो वही पुलिस स्टेशन है जिसके नीचे हमारे अजय देवगन ने डेड बॉडी को छुपा के रखा। 3 अलग अलग प्रकार के सेंट्रल जेल्स आपको देखने को मिलेंगे। जस्ट बसमधून उतरलेलो आहोत आणि मस्त सेट दाखवले आम्हाला। मूवीच्या शूटिंगसाठी सेट कोणते कोणते यूज केले जातात ते दाखवलं। असं मूवीमध्ये वाटतं खूप लांब लांब आहेत स्पॉट, पण असं काय नसतं, एकदम जवळ जवळ असतात। या सेटमध्ये काय होतं, देवांची मूवी जे होतात ना त्याच्यामधले जे श्रीकृष्णाचा रोल, अर्जुनाचा रोल, हे सगळं कसं होतं ना हे इकडे दाखवलं होतं। छान होतं, मस्त ते अशा माना हालत होत्या। सेम रेल्वे स्टेशन बघून घ्या। हा बघा, हा स्टेशन आहे जो मूवीमध्ये मोस्टली यूज होतो, पण हा खरोखरचा नाही आहे रेल्वे स्टेशन। हे बघा इकडे मस्त असं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये बघितलंय ना तुम्ही, तो सीन इकडे शूट झालेला आहे। तो मस्त वाटतंय। चला आता आपण पण एक सीन करूयात, पण आमचे दिलवाले दुल्हनिया आले नाही आहेत जोडीला, आम्ही दोघीच आहे। तादविका आणि मी, आम्ही दोघी हा सीन शूट करू। चला बघूयात हा कसा सीन होता। आता नगरचा रेल्वे स्टेशन आहे हा, आणि एवढीच ट्रेन आहे। मूवीमध्ये एवढीच शूट होती ती, पण अशी वाटते खूप मोठी ट्रेन आहे, सुटती आहे खरोखरची, पण असं काय नसतं। हे बघा आद्विका चढली आता ट्रेनमध्ये आणि आता ट्रेन सुटेल। ही बघा ट्रेन आतमधून पण कशी आहे, सेम आहे, पण हा सेट आहे। जस्ट आम्ही एक सीन शूट केला। आद्विका ट्रेन चालू होती आणि आद्विकाला मी हात दिला आणि आद्विकाने मला आतमध्ये खेचून घेतलं। मस्त मजा आली बघा। ज्याची एक्साइटमेंट होती तो स्पॉट आलेला आहे। तर हा आहे बाहुबलीचा सेट। तर चला हे बघा असं बघून घ्या, बाहेरून असा या आणि आता आतमध्ये जाऊयात। आणि आता ही दुसरी पण एक बगी आलेली आहे, आता गर्दी होती। पण ती बाहुबली मूवीमध्ये जी घंटा बघितली ना ती बाई, ती घंटा आहे। हेवी वाटते ना, मोठी, पण हेवी वगैरे नाही आहे, एकदम फायबरची, एकदम हलकी हलकी आहे। आणि तिकडे तो ढोल जे वाजवतात ना सुरुवातीलाच, असा युद्ध वगैरे असेल तर काय अनाउन्समेंट करायची असेल तर तो ढोल वाजवतो, तो ढोल आहे। हा बघा हा मेन गेट आहे। आणि चला आता जाऊयात आतमध्ये। तर आता आपल्याला सगळे मिळणार आहे, बाहुबली मिळणार आहे, देवसेना, माहेशमती साम्राज्यामध्ये कटप्पा वगैरे सगळे पाहायला मिळणार आहे। चला इथं चालली आहे माहेशमती साम्राज्यात। आले चला माहेशमती साम्राज्यामध्ये आपलं पण स्वागत आहे। मस्त हाके, हा बघा हा ढोल जाणारं शस्त्र आहे। तर ते गोळे फेकले जातात ना तोफचे, तर ते गोळे फेकण्यासाठी याचा वापर केला जातो। हे बघा हे किती हेवी दिसतं ना मूवीमध्ये, तर हा काहीच हेवी नाही, हा सहज असा फिरतो। भारदस्त हेवी अशा वस्तू वाटत आहेत, पण असं काहीच नाही। हे सगळा सेट आहे, सगळा लाकडाचा फायबरचा सेट आहे। चला आता माहेशमती देवीचं दर्शन घेऊया।
मूवीमध्ये बाहुबलीने जी महादेवाची पिंड उचलली होती ना, अशी ती पिंड मध्ये दाखवलं ना की असं दुर्बीनसारखं असतं आणि याच्यातून बघतात दुश्मन किती लांब आहे दुर्बीनसारखं. चला मी पण बघते आणि तुम्हाला सांगते याच्यातून मला काय दिसलं ते. बघा मी याच्यातून बघते आणि तुम्हाला सांगते मला काय दिसलं. बापरे, इतका मस्त व्ह्यू दिसलाय ना, खरंच खूप छान दिसतंय. काहीच नाही इकडे, नाही इकडे काही दिसायला काहीच नाही, फक्त गोल लिहिलेलं आहे बस. ते पण पूर्ण पण नाही, काहीच दिसलेलं नाही. असंच मी मज्जा घेत होते, फसवत होते तुम्हाला. ते घोडे हे काय मस्त व्ह्यू आहे. वाटतं कुठे तरी मस्त मूवीमध्येच फिरली आहे मी आता. हे बघा देवसेना जी चिता पेटवते ना, चिता बनवत असते ना, तर याच त्या चिता आहेत. हे बघा, पण काय नाही इकडे आता. हे सगळं आपल्याला विटा मातीपासून बनलेलं वाटतं ना, पण विटा मातींचं नाही, हे सगळं फायबरचं आहे. बघा येतो गावाच. देवसेना आहे आणि ही देवसेना ह्या जेलमध्ये कैद होती, तो हा जेल आहे. बघा ही देवसेना आहे. खूप दुःखी आहे, तर मी तिला आता सांत्वन देते. खूप हेवी आहे, हेवी आहे. हे बरेच जण घालून फोटोज वगैरे काढतात, पण ते आता बंद आहे, मी नाही काढणार आहे. आणि इकडे बघा, हा तोच मंदिर आहे ज्या मंदिरात देवसेना दर्शनासाठी चाललेली असते आणि ती देवसेना दर्शनासाठी चाललेली असते आणि ती दिसतो नाही का, त्याचं नाव नाही माहिती, त्याची बोटं कापलेली असतात. इकडे ना हा तो रथ आहे जो बाहुबली असा घेऊन असा स्टार्टिंगला त्याची एंट्री बघा मूवी 2 मध्ये आय थिंक हा सीन. असं डायरेक्ट हाच तो रथ आहे जो हा रथ घेऊन तो असा एंट्री करतो. बघा किती मस्त रथ ह्या काय बघूयात आपण मध्ये. हा पण फायबरचाच तो रथ आहे ज्यात कोणाकडून हालत पण नाही, तो तसा फायबरचाच आहे. पण सगळे ॲक्ट करून असे छान फोटोज काढतात. सीनमध्ये दाखवलं ना बाहुबलीला जेवण भरवतात, हे दाखवलं नाही तर जेवण भरवताना, तर हा तो सीन या झाडाखाली शूट झालेला आहे. ते हे झाड आहे. सिंहासन आहे इकडे, मुलांची खूप गर्दी आहे, सगळेजण त्याच्यावर बसून फोटोज काढतायत, त्याच्यामुळे तो सिंहासन काय नीट दिसत नाही. सगळे तो रथ ओढण्याचा ट्राय करतायत, मस्त फोटोज काढतायत, सगळ्यांचं फोटोज काढणं चालू आहे, मस्त सगळे एन्जॉय करतायत. खरंच खूप सुंदर सेट आहे. आता माझं इथपर्यंत झालेलं आहे. आता आपण त्याच तिकडे जाऊयात, फोटोज लावलेले आहेत, मूवीचे सीन कळावे म्हणून हे असे फोटो लावलेले आहेत. पहिलीची आई इकडे देवसेना, किती गर्दी खूप होती स्पॉटला. आणि हे बघा हे इकडे अशा पायऱ्या आहेत, हा झेंडा आहे या साम्राज्याचा. ते बघितलं ना ह्या अशा, हा भल्लाळ देवचा रथ, ह्या डेंजर कॅरेक्टर आहे हा. बाहुबलीने शपथविधी घेतलेली तो हा सेट आहे. बसते त्या सिंहासनावरती जाऊन आणि तुम्हाला दाखवते काय फीलिंग करते. गर्दी आहे, आपला नंबर लावायला लागेल इकडे. सगळ्यांचा फोटो सीन चालू आहे आणि इकडे तो उभा राहिला. बाहुबली यानी मैं हजारों के धन साक्षी मानकर मैं ये शपथ लेता. सगळ्यांचे तिथे नंबर लागले होते, तर सगळ्यांचं असं मी पहिले फोटो काढणार असं चालू होतं. तर मी असे जरा ॲक्टिंग करत होती, मस्त स्पॉट होतं, एकदम तो स्पॉट होता जिथे त्यांनी शपथ घेतली होती. विजयदेव शिवगामी की संपूर्वक निर्वहन करूंगा, उस परमेश्वर को साक्षी मानकर मैं शपथ लेता हूँ. पुढे पुढे जाऊयात. मस्त असं कंप्लीट 1 तास लागला हा सेट पूर्ण बघण्यासाठी. खूप मस्त आहे. नक्की रामोजी फिल्म सिटीला या आणि हा सेट ते तुम्हाला बघायला मिळतं. लाळदेव बोले ना, हे अर्धा भाग इकडे, अर्धा भाग इकडे. लाळदेव ते बाण जे आपण मूवीमध्ये बघितलेले आहेत, ते बाण आहेत. गर्दी आहे.
सामने देखिए आपके, दीज आर द ब्लू क्रोमा स्क्रीन्स। एलईडी स्क्रीन पर आप देख सकते हैं अवतार कैरेक्टर का बैकग्राउंड येलो फ्लावर इन द नेचर। सो टू चेंज एंड अपडेट सच डिफरेंट बैकग्राउंड्स हम इन ब्लू क्रोमा स्क्रीन्स का यूज करते हैं। नाउ लुक एट द चेयर, चेयर पर भी ऑप्टिक सेंसर्स लगे हैं। सो एज द आर्टिस्ट इज मूविंग द चेयर यू कैन सी इट ऑन द स्क्रीन एज अ रॉक। चेयर को आप स्क्रीन पर देख सकते हैं बड़े पत्थर की तरह। सो आपने मूवीज देखे होंगे, रावण, रोबोट, किंग कॉन्ग, हल्क, अवतार, एवेंजर्स, पायरेट्स ऑफ द कैरिबियन, प्लैनेट ऑफ द एप्स। ऐसे फिल्मों की शूटिंग के वक्त एक्टर एक्ट्रेसेस हमारे हीरो हीरोइन ब्लैक सूट पहनते हैं व्हाइल दे आर एक्टिंग फॉर द एनिमेशन पर्पस। बघा खूप मोठं आहे, एक 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 आणि इतकं छान वाटतंय ना, संपतच नाही आहे ते. असे छोटे छोटे बंगलो, त्याच्यानंतर बिल्डिंग्स, खूप मस्त वाटतंय. लंडन स्ट्रीट छान आहे, एकदम लंडनमध्ये आल्यासारखा फील आहे. छान सेल्फी पॉईंट्स वगैरे, फोटोजसाठी खूप छान आहे. प्री वेडिंग, वेडिंग, त्याच्यानंतर सॉन्गचे सीन इथे शूट होतात. ही शुगर कँडी आलेली आहे आणि बघा किती मोठी आहे, असं वाटतं ढग आहे. इकडे असं मस्त हॉस्पिटल आहे, जे मूवीजमध्ये हॉस्पिटल दाखवतात ना ते हे हॉस्पिटल आहे. फ्लाईटमध्ये आलो आता आम्ही. पॉइंटला उतरवलेलं आहे आणि मस्त असं राजस्थानकडचे मेहल सारखं दिसतंय. व्ह्यू बघा किती सुंदर वाटतं, एकदम मस्त गार्डन आहे, सुंदर आहे. खाली असं असं वाटतं एकदम मी स्वप्नात आहे, स्वप्नात आल्यासारखं वाटतंय. उतरायचं आहे, पायऱ्या आहे. आणि आता मगाशी मी हेच दाखवलं होतं तेव्हा मी ते वरती होती. तर असे मस्त मूवीचे सीन शूट करण्यासाठी खूप छान लोकेशन असतात हे. एवढे दिवस मला प्रश्न पडलेला की अरे इतकं छान छान मस्त गाण्यामध्ये सीन दिसतात, हे कुठे जात असतील बरं. पण असं काय नसतं, हे सगळे अशाच ठिकाणी मोस्टली सीन असतात ते आपण बघतो ना गार्डन वगैरे. तर या रामोजी फिल्म सिटीमध्ये 120 गार्डन आहेत टोटल, एवढे गार्डन आहेत. तर प्रत्येक गार्डन आपण नाही बघू शकत. तर ते मगाशी जे मी बोलले ते गाणं आहे, कुठे शूट होतात, किती सुंदर वाटतं. तर हे सगळं इकडेच असतं, ते अशा ठिकाणीच असं शूट होतं हे सगळं. तर असं गार्डन आहे आणि मी आणि आद्विका मस्त इथे बसलो. तर मी आलेली आहे ॲडव्हेंचर लँडमध्ये. जर ॲक्टिव्हिटीज करायच्या असेल तर ते करू शकतो. ह्या यांच्याकडून कॉम्प्लिमेंटरी म्हणून आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या चार्जेबल. ते ना एक बेस्ट पार्ट असं आहे की मोबाईलची चार्जिंग डाऊन झाली माझी, तर इथे मोबाईल चार्जिंग करू शकतो. असं चार्जिंग पॉईंट आहे इकडे. तर हे बरं झालं मला भेटलं, कारण की माझ्या मोबाईलची खरंच चार्जिंग पूर्ण डाऊन झालेली आहे. आता मी याला चार्ज करून घेते आणि तोपर्यंत मी ॲक्टिव्हिटीज करून येते, म्हणजे तोपर्यंत माझा मोबाईल चार्ज होईल. करते नेट कोर्स ॲक्टिव्हिटी पूर्ण. तोचा टाईम झालेला आहे, तो मिस नाही व्हायला पाहिजे, कारण की ते महत्त्वाचं आहे. चला बघूयात कसे. ह्या स्पॉटला आलेलो आहेत, युरेका म्हणून नाव आहे. आता इकडे एक शो आहे रंगरंगीला म्हणून, तर बघू कसा आहे तो शो. बघा या स्पॉटला आहे तो शो.
व्हिजिट करतो आहे. खूप मजा आली. खूप मोठी फिल्म सिटी आहे. एका दिवसात नाही व्यवस्थित बघून होत. 2 दिवस व्यवस्थित दिले तरच बघून होईल. पण माझं एकच सजेशन आहे, जेव्हा तुम्ही कधी याल ना तेव्हा पटापट घाई करून पटापट बघून पुढे जा. आणि नाही काही गोष्टी कळाल्या ना तर एकमेकांना अशा विचारून घ्या. माझे 2 शो मिस झाले. ठीक आहे, मी ते बघून घेईन नंतर, नेक्स्ट टाईम येईल तेव्हा. चला मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर कोणता भाग सगळ्यात जास्त आवडला मला तेही कमेंट करून सांगा. मला स्वतःला बाहुबलीचा सेट खूप जास्त आवडला. तर चला मग, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय बाय.